जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आता आपण जात आहोत ते प्रतिशिर्डी शिरगावला. बिर्ला गणपतीपासून 2 किलोमीटरवर हे छोटंसं प्रतिशिर्डी देवस्थान आहे. हुबेहूब आपल्या शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराप्रमाणेच याची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. तर आता आपण जात आहोत आपल्या प्रतिशिर्डी दर्शनासाठी. हा जो ब्रिज तुम्ही बघू शकत आहात व्हिडिओमध्ये हा आहे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, ज्याला आपण द्रुतगती मार्गसुद्धा म्हणतो. सो तुम्ही जर कारने येण्याचा प्लॅन करत असाल एक्सप्रेसवेवरनं, तर तुम्हाला तिथनं शॉर्टकट मिळतो शिरगावला जाण्यासाठी. तर चला जाऊया आता प्रतिशिर्डी साईबाबांच्या दर्शनाला. ओम साईराम. ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही एंट्री करतात, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, तर तिथे तुम्हाला पार्किंगची सुद्धा सुविधा आहे. पण मी तुम्हाला रिकमेंड करेल की प्रतिशिर्डीचं जे मुख्य द्वार आहे तिथे पार्क करू नका. कारण तिथे जर पार्क केला आणि तिथे ट्रॅफिक वगैरे झाली तर तिथले लोक तुम्हाला दंड ठोठावू शकतात. त्यानंतर अलीकडेच जवळजवळ एक 500 मीटरवर तुम्हाला पार्किंग सुविधा आहे, पेड पार्किंग. पण मी रिकमेंड करेल की जिकडे आता मुख्य द्वार आहे त्याच्या अपोजिट साईडला रस्त्याच्या बाजूला तुम्हाला पार्किंगसाठी जागा आहे बऱ्यापैकी. सो तुम्ही तिकडे पार्क करू शकता. मंदिराच्या आवारामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी दुकाने मिळतात. तुम्हाला जर काही प्रसाद घ्यायचा असेल, बुंदीचे लाडू किंवा पेढा वगैरे, तर तिथे तुम्हाला शॉप्स आहेत. मंदिराच्या बाहेरच्या साईडला सुद्धा तुम्हाला चपला-बुटं काढण्यासाठी जागा आहेच. पण तुम्हाला जर काही जेवण करायचं आहे, काही स्नॅक्स खायचं आहे, तर त्यासाठी पण तुम्हाला तिथे सुविधाही केलेली आहे बऱ्यापैकी. मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता व्हिडिओमध्ये, हे आहे शनी मंदिर. आणि शनी मंदिराच्या बाबतीत किंवा शनी महाराजांबाबतीत मला असं ऐकण्यात आलं की शनी महाराजांचं दर्शन हे कधीच समोरासमोर घेऊ नये, नेहमी तिरक्या बाजूनेच घ्यावं. कारण असं मान्यता आहे की शनी महाराजांचं समोरासमोर जर दर्शन घेतलं तर शनी महाराजांची ही सरळ दृष्टी आपल्यावर पडते आणि ते आपल्यासाठी चांगलं नसतं. सो तिरकस बाजूने दर्शन घेतलेलं शनी महाराजांचं कधीही चांगलं म्हणणं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत आहात भव्य इमारत आहे. हे आहे अन्नछत्रालय. एक मिनिमम दरामध्ये तुम्हाला तिथे कुपन मिळतं जेवणासाठी. आणि त्याचा जेवणाचा जो टाईम आहे तो आहे दुपारी 12:30 ते 3. शक्यतो 3च जाते. ते म्हणतात की 3:30 पर्यंत आहे, पण तिथे 3 पर्यंतच मिळतो कुपन. आणि संध्याकाळी 9:30 ते 9:30च्या दरम्यान तुम्हाला हे जेवण तिथे मिळत असतं. शुद्ध शाकाहारी 2 भाज्या, चपाती, वरण भात वगैरे असं तिथे तुम्हाला जेवण देण्यात येतं आणि खूप स्वादिष्ट